पाहत आहात भारतीय जनमत. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. ते एक मला ते के होतं भाजपचं असून पण त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मदत केली म्हणून माझा राजीनामा दिला. पक्ष बदल केल्यावर जनतेच्या मनातली इमेज डाऊन होती. जनता ही इमेज पक्षावर चालत नाही किंवा ह्याच्यावर नाही. वैयक्तिक तुम्ही काय कामं केलीत, तुषार कामटे फक्त इथं बोलत असेल त्याला जनता कधी मत देत नाही. माझी 250 कोटीची कामं आज प्रभागात चालू आहेत. माझ्या जनतेला आज आपल्या सर्वांना इथं बोलवण्याच्या मागचं कारण आपल्याला माहीतच असेल. काल मी माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. आज तुमच्या पुढे येताना मनापासून दुःख होत आहे. जे 5 वर्षामध्ये माझ्या जनतेने एका विश्वासाने मतदान करून मला या महानगरपालिकेमध्ये त्यांचे प्रश्न सोडवायला पाठवले होते. आज भारतीय जनता पार्टीने माझ्या विश्वास ठेवून मला पक्षाचं चिन्ह दिलं. तुषार कामटे या नावाला उदयाला आणायला भारतीय जनता पार्टी पक्ष याचं खूप मोठं योगदान आहे. तुषार कामटे हा व्यक्ती फक्त त्याच्या वाढसाठी मर्यादित होता, पण पक्षाने मला उमेदवारी देऊन जो विश्वास दाखवला या महानगरपालिकेमध्ये निवडून आलेलं एक समाधान त्या पक्षातनं मला होतं. आज तुमच्यासमोर काय बोलायचं काय नाही हा खूप मोठा प्रश्न पडलेला आहे. पण माझी व्यथा तुम्ही लोकांनी 5 वर्ष पाहिलेली आहे आणि लोकांपाशी मांडलेली आहे. प्रसारमाध्यमांनी मला मनापासून 5 वर्ष साथ दिली. मी आपल्या मनापासून ऋणी आहे. असंच सहकार्य तुमचं मला असून द्या ही आपणास विनंती. आज मी राजीनामा द्यायच्या मागचं कारण म्हणजे मी पक्षावर नाराज असं काही नाही आहे, पण आमच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे स्थानिक नेते झालेत किंवा जे स्थानिक नेते म्हणण्यापेक्षा त्यांना ठेकेदार म्हणलेला अतिउत्तम उदाहरण असेल किंवा तो शब्द त्यांना लागू होतो. त्या स्थानिक नेत्यांच्या हुकुमशाहीला, त्यांनी चालवलेला भ्रष्टाचार, त्यांनी चालवलेली दडपशाही, त्यांनी चालवलेली मोगलाई त्याला कंटाळून मी हा राजीनामा दिलेला आहे. हा राजीनामा देताना मनसुद्धा खूप जड झालं. पण या 5 वर्षामध्ये जे मी भोगलं आहे, तुम्ही लोकांनी भोगलं आहे आणि माझ्या टॅक्स रुपी जे पैसे देत आहेत त्या जनतेने भोगले आहेत. एवढा भ्रष्टाचार या महानगरपालिकेमध्ये केला गेला. सातत्याने मी आंदोलनं केली, आवाज उठवले, महासभेमध्ये बोललो, पण एकही स्थानिक नेता किंवा महासभेमध्ये कोणी माझ्या बाजूने उभं राहिलं नाही. ही खंत माझ्या मनामध्ये कायम होती आणि त्याला एक फुंकरा म्हणून म्हणा. आता मी मध्ये 55 कोटीचा भ्रष्टाचार झालेलो एक प्रकरण महापालिकेत ओपन केलं. तेव्हा आपण एक प्राईज घेतली होती. तेव्हा मी आपल्याला सांगून बोललो होतो की मी न्याय इथं दिला नाही तर मी अजितदादा पवार यांच्याकडून न्याय घेईन. त्याच पद्धतीने मला असं वाटलं होतं आमचे दोन्ही आमदार किंवा महापालिकेतील जे नेते आहेत ते काही ना काही मला मदत करतील, आयुक्तांना सांगतील, त्याच्यावर गुन्हा दाखल होईल, ब्लॅकलिस्ट होतील. पण असं काहीच झालं नाही. 25 डिसेंबरला महासभेमध्ये मी हा विषय घेतला होता. त्यानंतर मी 25 जानेवारीला अजितदादा पवारांना भेटलो होतो. म्हणजे 1 महिन्याची मुदत मी यांना दिली होती. मी असं नाही केलं की 25ला मी बोललो आणि 26ला दादांना भेटलो आणि 27ला गुन्हा दाखल झाला. मला या अपेक्षा भाजप नेत्यांकडूनच होत्या, पण त्या अपेक्षा पूर्ण न झाल्या. त्याला दादांनी मदत केली, त्याच्याने ती सल अजून मनात जास्त वाढत गेली. मी ज्या पक्षाचा सदस्य आहे, ज्या पक्षाचा नगरसेवक आहे, ज्या पक्षाचं म्हणजे मेन हेतूच होता ना खाऊंगा ना खाणे दूंगा किंवा कार्यकर्ते घडवणे, ज्या पक्षात शिकवलं गेलं त्या पक्षाचा मी एक पाईक होतो. पण त्या पक्षाच्या ध्येय धोरणाला तिलांजली देण्याचं काम येथील स्थानिक नेत्यांनी केलं. म्हणून मी काल माझ्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी अजून आपल्याला सांगू इच्छितो
45 कोटीचं अमृत योजनेतलं काम, त्याच्यावर मी जे आंदोलनं केली किंवा जे मी विषय बोललो ते तडेच नेण्याचं काम मी केलं आहे. त्याला मदत तुम्ही लोकांनी केलेली आहे. तुमच्या माध्यमातून माझे बऱ्यापैकी कामं झाली. जे पक्षाने केलं नाही ते तुम्ही लोकांच्या मदतीने मला आले. तुमच्या बातम्यांचा इफेक्ट मला जास्त फायद्यात गेला आणि तुमच्या लोकांच्या मदतीने जनतेलाही समजलं आणि जनतेच्या मदतीने मी ती कामं पार पाडू शकलो. म्हणून आपणा लोकांचं मनापासून पुन्हा एकदा मी आभार मानतो. मी अनिल रॉय ह्या व्यक्तीचा पैसे खात्यावर घेतले म्हणून तो एक विषय काढला होता. तो सुद्धा मी तडेच नेला. त्यालाही आज वित्तीय अधिकारापासून लांब ठेवण्याचं काम महापालिकेमध्ये केलं गेलं. त्याच पद्धतीने फ्लेक्सचं आंदोलन मी केलं. त्या फ्लेक्सच्या आंदोलनामध्ये जेव्हा माझा गुन्हा दाखल झाला तेव्हा माझं कुठल्याही नेत्याने मदत केली नाही किंवा काय नाही. त्या टायमाला सभागृहामध्ये माननीय भाऊसाहेब भोईर यांनी माझ्या बाजूने तिचा लढा दिला. मी जेव्हा पाण्याचं आंदोलन केलं तेव्हा कैलासवासी दत्ता साने यांनी मला मदत केली. मी ज्या टायमाला फ्लेक्स इथं आणून टाकले तेव्हा जावेद भाई शेख स्वर्गीय जावेद भाई शेख यांनी मला मदत केली. म्हणजे मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो तेव्हा मी एक विचार केला, ज्या पक्षासाठी मी इथं, ज्या पक्षाने मला निवडून दिलं आहे, ज्या पक्षाची ध्येय धोरणं मला लोकांपर्यंत पोहोचवायचे, तो पक्षच माझ्या कुठल्या कामामध्ये नसेल. जेव्हा दारूचं दुकान चालू केलं गेलं माझ्या प्रभागामध्ये तेव्हा जनसमुदायासोबत मी आंदोलन केलं. तेव्हाही पक्ष पुढे आला नाही. ज्या टायमाला फ्लेक्सचं आंदोलन केलं तेव्हाही पक्ष पुढे आला नाही. मग अशा ह्याच्यामध्ये थांबण्यापेक्षा आपण त्या महापालिकेतनं बाहेर पडलेलं योग्य, ही भूमिका माझी झाली. म्हणून मी एकदम म्हणजे इच्छा नसतानाही मला पक्षाबद्दल अजूनही प्रेम तेवढंच आहे. वरिष्ठ नेत्यांना इथली काही कल्पना नाही आहे. त्यांना इथं काय चाललं हे की समजत नाही आहे आणि आम्हाला मदतीला कोण नाही आहे. म्हणून हातबल होऊन अक्षरशः मी हातबल झालेलो आहे. मी प्रभागात विकास कामांना निधी देतानाही मला इथं भांडणं करावी लागलेली आहेत. ज्या प्रभू रामांचं नाव घेऊन आम्ही लोक मतदान मागतो किंवा मतं मागतो त्या प्रभू रामांच्या स्मारकालाही मला निधी दिला गेला नाही. आज 50-55 कोटीचं काम होतं. ते काम महत्त्वाचं होतं की तुम्हाला केवळ खोदाईमध्ये 250 कोटी घालवणं ते महत्त्वाचं होतं. माझे इथं 5वेचं काम 3 कोटीचं ते 38 कोटीला तुम्ही नेलं आहे. म्हणजे ही कामं घेण्यापेक्षा जी तुमचं संस्कृती जपण्याची कामं असतील, बाकी लोकभिमुखी कामं असतील, ती कामं महत्त्वाची की भ्रष्टाचार महत्त्वाचा? ही भाजप इथली भाजप नाहीच आहे. हे फक्त नावाला आलेत. त्यांना माहिती आहे भाजपची सत्ता येते, लोकांमध्ये भाजपबद्दल प्रेम आहे. त्या लोकांमध्ये भाजपचा एकही गुण नाही आहे. आणि आज मला सांगायला म्हणजे एक हे होतं आहे की 2 आमदारांना माझं आजही ओपन चॅलेंज आहे. विधानसभेतील त्यांच्या बजेटमधनं त्यांनी कुठलं काम केलं विधानसभेत ते त्यांनी दाखवून द्यावे. ही जी कामं केलीत ही महानगरपालिकेच्या माध्यमातून केली, माझ्या टॅक्स रुपये लोकांच्या पैशातनं केलेली आहे. त्यांनी कुठलंही विधिमंडळातलं काम असेल किंवा काय, ही कामं सोडून यांनी महापालिकेची कामं दाखवण्याचं काम केलं आहे. आणि हे काम त्यांची होत असताना, महापालिकेच्या कामांचं श्रेय ते लोक घेत असताना त्याला अपोज आम्ही माझ्यासारख्या लोकांनी केला म्हणून आम्हाला बाजूला ठेवण्यात आलं. मी हे डिसिजन घेतलं ते एकदम नाही घेतलेलं. मला आधी डावलण्यात आलं पक्षीय कार्यालयातनं. पक्षाचे जे कार्यक्रम होतात त्यातले फोटो पहिले त्यांनी काढण्यास चालू केलं. त्यानंतर माझं नाव काढण्यास चालू केलं. मग ज्या पक्षामध्ये आपल्याला स्वाभिमान नसेल त्या पक्षात थांबणं हा आपला नैतिक अधिकार नाही आहे. मी एक स्वाभिमानी माणूस आहे. मी स्वाभिमानानेच जगणार. इथनं पुढं माझी लढाई अशीच असणार आहे. माझी लढाई ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध, माझ्या लोकांचे पैसे वाचवण्यासाठी आणि ह्याच हेतूने मी इथनं पुढची लढाई लढणार आहे. येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही मी निवडणूक लढणार आहे. त्याच्यामध्ये माझे लोक माझ्यासोबत थांबतील ही मला अपेक्षा आणि मान्य आहे. त्या हिशोबाने माझी पुढची वाटचाल चालू राहील. येणाऱ्या काही दिवसामध्ये माझं बाकीचे पुढचे काय असेल वाटचाल ते आपल्याला सांगितली जाईल. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. कोणाला काय प्रश्न असेल विचार. मी सांगितलं ना, महानगरपालिकेमध्ये 6,000 कोटीचं बजेट आहे आमचं. त्यातलं समजा आस्थापना 2,000 कोटी जात असतील, 4,000 कोटी रुपये हे माझ्या जनतेचे पैसे आहेत. त्या जनतेच्या पैशाची विल्हेवाट ही योग्य पद्धतीने व्हावी ही प्रामाणिक इच्छा माझी होती. म्हणून जी चुकीची कामं चालली त्याला मी आवर घालण्याचा प्रयत्न केला गेला. जी कामं होती ती संबंधित नेत्यांच्या नातेवाईकांची होती,
संबंधित नेत्यांच्या स्नेहींची होती, म्हणून त्यांना माझी भूमिका ही खटकत होती आणि तेव्हापासून त्यांनी मला लांब करण्याचा प्रयत्न केला. कोण केले होते, कुठलीही दखल घेतली गेली नाही, म्हणून मी माझी भूमिका स्पष्ट केली. का हा विषय थोडा पर्सनलाइज वाटतो, म्हणजे वैयक्तिक तुम्हाला म्हणून या अडचणी आल्या. पक्षाच्या छत्राच्या छायाखाली आपण काम करत असतो आणि सर्वांचंही जोपासना गरजेचं असतं, तरी तुम्ही विरोधाचा आवाज करतो. नाही, विरोधाचा आवाज हा आत्ता नाही उठवलेला, मी सर्वांच्या हिताचा विचारानेच उठवला आहे. हित म्हणजे मला तुषार कामड्याला स्टँडिंग नाही दिली म्हणून तो नाराज आहे. तुषार कामड्याला वापर नाही केलं, नाराज आहे. ठीक आहे, हे माझं वैयक्तिक झालं. पण माझ्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी चाललेली मी पाहू शकत नाही. ते थांबवण्याचं काम मी केलं आणि त्यासाठी मला पक्ष म्हणत नाही की तुम्ही भ्रष्टाचार करा आणि कामं करा म्हणून. आज 3 कोटीचं काम आहे, तुम्ही 38 कोटी रुपये तिथं घालवत असाल, ते माझ्या प्रभागातलं काम होतं. माझं थांबवणं काम आहे तिथं, म्हणून मी ती कामं थांबवली. त्याच्यामध्ये स्थानिक नेत्यांना वाईट वाटणं किंवा काय हे मला त्याच्याशी हे नव्हतं. मी तुम्हाला सांगितलं, अमरावती योजनेमधले तुम्ही एसटीपी प्लांट काढले, एसटीपी प्लांटमध्ये तर 145 कोटी शासनाने दिलेले आहेत, त्याची 120 कोटीची बिलं अदा केली गेली होती. आणि तेच काम पुन्हा महानगरपालिकेने 122 कोटी रुपये नवीन निविदा काढली, तेच काम घेतलंय. म्हणजे एका कामाला 2-2दा पैसे तुम्ही लोक देत असाल, तो भ्रष्टाचारच मानला पाहिजे त्याला. 100% आता असणार. यावेळेला गेली जवळजवळ 5 वर्ष सहन करत आला. फायनल मोमेंटला गेल्यानंतर निवडणुका अगदी तोंडावर आल्या, कारण तुमच्या पक्षांचं मला अपेक्षित आहे. या गोष्टीचा फटका कॅन्डिडेटला पण बसेल असं वाटत नाही. मला वैयक्तिक फटका बसलेला मला काही अडचण नाही. जनतेला माहिती आहे मी चुकीचा वागलो, जनता मला घरी बसवणार आहे. मला जनतेला माझी भूमिका पटली, माझी कामं पटली, माझी विचार पडले, जनता माझ्यासोबत थांबणार आहे. जनता जो कौल देईल भविष्यात तुम्हाला मान्य असेल. नाही, मला फोन नाही आलेला कोणाला. पक्षांतरच्या केसमध्ये जाऊ घातलेल्या पक्षातील मंडळी या कॅन्डिडेटला अनंत शेवटच्या क्षणी माझा पक्ष अजून फायनल झालेला नाही आहे. मी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे. मी भाजपा सदस्य पदाचाही राजीनामा अजून दिलेला नाही. मी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे. फेसबुक पोस्टला तुम्ही पाहिलं माझ्या, तर मी नगरसेवक पदाचा राजीनामा दिलेला आहे म्हणून सांगितलं. माझी भूमिका अजून मी स्पष्ट केलेली नाही. अजून तर आहेत ना भाजपमध्ये, मी सदस्य अजून तिथे आहेत ना. आपण जे आवाज उठवला त्याच्यापैकी किती प्रकारचे घसास लागले? माझं फक्त अमरावती योजनेतलं कामाचं थांबलेलं आहे, बाकीचे माझे आई तेवढे धसास लागले. आज तुम्ही सांगायचं 55 कोटीचं काम आपण काढलं, माननीय अजित पवारांनी फोन केला, गुन्हा दाखल केला, त्याची केस चालू झाली. आता त्याचा फॉलोअप आम्ही चालू केला. म्हणजे पुढे त्याला ब्लॅकलिस्ट केला पाहिजे, त्याचा अजून पुढे काय ती माहिती घेऊन मी लिगली चाललोयच ना. म्हणजे माझाही वकील मी त्याच्यामध्ये दिलेला आहे आता. म्हणजे ते काम मी लावले. 3 अधिकारी आपल्या महानगरपालिकेत ज्यांनी खात्यावर पैसे घेतले त्यांचे वित्तीय अधिकार काढण्याचं काम मी केलं गेलं. म्हणजे तोही तुमचा हे लागला. YCMमध्ये जी 4K मशीन आपण घेतल्या होत्या ते काम निविदेमध्येच मी थांबवलं. त्याच्यामध्ये 80 लाखाची मशीन मी 2.25 कोटीला घेत आहे. हे तिन्ही कामं मी मार्गी लावली. अमरावती योजनेतलं काम जे आहे त्याचा माझा पाठपुरावा चालू आहे, पण अजून त्याच्यामध्ये मला यश आलं नाही. पण 4 कामांमधली 3 कामं मी मार्गी लावलेली. मी असं माझा स्वभाव नाही की मॅनेज करायचं सेटल, माझा तो स्वभाव नाही आणि इथनं पुढेही माझ्याकडून ते होणार नाही. आपण 3 अधिकाऱ्यांचे मुद्दे अधिकार काढले, त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत का? कोणावर? त्याच्यावर समाधानी मी अजिबात नाही. त्याच्यावर एक समिती नेमली होती, त्या समितीचा अहवाल महानगरपालिकेमध्ये जमा केला गेला. माननीय तत्कालीन आयुक्त होते आपले हराटेकर, त्यांनी तो विषय तसाच ठेवला होता. सन्माननीय राजेश पाटलांनी तो अहवाल वाचून त्याची पुन्हा चौकशी व्हावी म्हणून त्यांनी पुन्हा समिती नेमलेली आहे. म्हणजे तो अजून त्या लाईनमध्येच आहे, अजून त्याचा निर्णय लागलेला नाही. आपलं काम आपण दादाकडे गेला, आपण आतापर्यंत भाजपचे निरीक्षक असताना आपल्या वरिष्ठ जायला पाहिजे केलं होतं मी. फडणवीस साहेबांना, दादा आत्ताचे पालकमंत्री दादा आहेत, फडणवीस साहेब विरोधी पक्षनेत्यामध्ये. फडणवीस साहेबांनाही मी कल्पना दिलेली. म्हणजे असं काय नाही की मी
दादा आज पालकमंत्री आहे ना पुणे जिल्ह्याचे. न्याय मागताना समजा महानगरपालिकेमध्ये एखादं काम चाललंय, तिथं दाद भेटत नसेल तर राज्य शासनाकडेच जातं ना. माझं वैयक्तिक पक्षच असं मला युवा मोर्चा अध्यक्ष व्हायचं काय व्हायचं तर मी माझ्या पक्षातील नेत्यांना भेटत जाईल ना. पण जे शासकीय काम आहे ते मी शासनाच्या लोकांनाच भेटून ते मार्ग लावणार. भागातल्या जनतेनं आम्हाला सकारात्मक कामं आपल्या व्हावी यासाठी पाठवलं. तुमचा भर हा नकारात्मक कामावर दुसऱ्याची कामं काढणार आहे. त्याचा फटका आणखी जनतेला बसतो. जनतेने मला माझ्या प्रभागातील कामं व्हावी म्हणून इथं पाठवले. जनतेचं म्हणणं नाही की त्यांची कामं होत असताना तुम्ही 10 रुपयाची वस्तू 100 रुपयाला घ्या म्हणून. जनता तुम्हाला त्यासाठी नाही पाठवते. जनतेचा विकास व्हायला पाहिजे, मान्य आहे. जनतेचा विकास म्हणजे काय केलं मला सांगा बरं तुम्ही. नवीन काय 30 वर्षात? रोड, लाईट, पाणी याच्या पलीकडे काय केले तुम्ही? त्यांना टॅक्समध्ये सवलती दिल्या, त्यांची पाणीपट्टी बंद केली. काय तुम्ही त्यांना आर्थिक फायदा काय दिलाय? विकास म्हणजे असा विकास होत नाही ना की रोड केलं, लाईट गेलं, पाणी केलं म्हणजे विकास झाला त्यांचा. त्या लोकांना आर्थिक पण तुम्ही काय मदती केल्यात का? असं काही झालेलं नाही. उलट त्यांचे पैशाचं इथं उधळपट्टी चालली. 3 कोटीच्या कामाला तुम्ही 38 कोटी देत असाल, ही कुठलं सांगितलं? मग लोकांची कामं ती नाही झालेली कधी पण योग्य आहे ना. तुम्ही भाजपने भ्रष्टाचार केला म्हणून तक्रार करता, आता तुम्ही राष्ट्रवादीने जाणार आहे. राष्ट्रवादीचे मी अजून माझी भूमिका केली नाही राष्ट्रवादीमध्ये जाणार तुम्ही म्हणून. राजीनामा दिला त्यावेळेस तुमचं मी राजीनामा दिला राष्ट्रवादीचे नेते मी राजीनामा दिला तो दिला मी ऑटो क्लस्टर तिथे स्मार्ट सिटीची मीटिंग चालू होती. त्या टायमाला मी माझा राजीनामा वैयक्तिक एकटा देत होतो. तेव्हा हे राष्ट्रवादी, मी काय अजून त्या पक्षात गेलेलो नाही. तिथल्या पक्षाशी नेत्यांशी माझी बांधिलकी नाही तेवढी. एवढे जण तिथे येत असतील 9, 10, 8 काय लोक असतील ते त्यांचं वैयक्तिक काम होतं म्हणून तिथं आली होती. मग त्यांनी आम्ही फोटो माझी भूमिका अजून मी स्पष्ट केलेली नाही कुठं जायचं. ऐका ना, अध्यक्षाचं कामच ते असतं. कुठल्याही पक्षाचा अध्यक्ष. आज आमचे नामदेव ढाकेंनी सांगितलं भाजपचे 25-30 जण आमच्या संपर्कात आहे म्हणून. ते पक्षाची स्ट्रॅटेजी आहे ना त्या पक्षाची. नाही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही मगाशी बोलताना सांगितलं की तुम्ही पक्ष सृष्टीवर नाराज आहे एका स्थानिक 2 नेत्यांवर. स्थानिक पक्षावर नाही. परत तुम्हाला पक्ष कार्यालयातून पण डावललं जातं. मग तुम्ही एक साईडला 15 दिवस बाकी असताना नगरसेवक पदाचा राजीनामा देताय. मग तुम्ही भाजपचा राजीनामा का नाही? कोणाचा? मी काल तर तिला मी ते सांगितलं तुम्हाला. माझी अजून पुढची भूमिका माझी क्लिअर नाही केलेली, ते तुम्हाला समजेलच. तुम्हाला पक्ष कार्यालयातून पण डावललं जातं तुम्ही सांगा. ठीक आहे ना, मी सांगितलं तुम्हाला मला पक्षाच्या कार्यक्रमातून डावललं जाते. त्याच्यावर माझी चर्चा होईल ना पक्षासोबत. नगरसेवक पदाचे हा महानगरपालिकेच्या अखत्यारीतला विषय, सदस्य हा पक्षाचा विषय. आता पक्षाची काय भूमिका घ्यायची कसं तो माझा पुढचा माझे कार्यकर्ते माझ्या लोकांशी बोलून मी ठरवतो विषय. आपल्यासारखे काही या शहरात सहकारी सदस्य असे समजू की काय आहेत? खूप आहेत. मी सांगितलं 30 लोक माझ्यासोबत आहेत आत्ता पण. 30 लोक 30 नगरसेवक. राष्ट्रवादी जायचं नाही सांगितलं मी तुम्हाला. जी नाराज लोक आहेत पक्षावर ती 30 लोक आज पण आहे. हुकुमशाही म्हणजे आता माझ्यापेक्षा तुम्हाला लोकांना जास्त माहिती आहे महापालिका. मी तर नाही, स्थानिक नेते. पक्षावर एकही नगरसेवक नाराज नाहीये. स्थानिक नेत्यांच्या नाराज आहे. स्थानिक नेतृत्व बदललं तर तुम्ही काय करा? 100% थांबतील आहे तिथेच. बघा तुमच्याकडून होत असेल. कोण? माझी भूमिका ऐका ना. मी अजूनही पक्षात आहे आणि मी 5 वर्ष पक्षात. तुम्ही कायम बातम्या लावलेल्या आहेत. ऐका ना, आता प्रश्न कोण होता? तुम्ही 5 वर्षाच्या बातम्या माझ्या पाहिल्या. आज संदेश येतं, मिलिंद घरचा आहे म्हणून बातम्या माझ्याच आहेत. आज पण तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे मी आत्ता बोलतोय असं काही नाही. मी 5 वर्ष तेच बोलत. ठीक आहे ना, प्रत्येकाच्या काही ना काही अडचणी असतात ना. तुषार कामड्याला अडचणच नाही, त्याला पद नाही घ्यायची काहीच नाही घ्यायचं, त्याच्याने तो बोलतोय आपला. 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरच तुम्ही नाराज व्यक्त केली. 2 वर्षात पण तुम्ही नाराज होता, त्यावेळेस पण देऊ शकत होता. मी 5 वर्ष आत्ता नाराजी नाही केली व्यक्त. मी पहिल्यापासून केली. हा राजीनामा द्यायचा विषय काय झालेला आहे? ज्या पक्षामध्ये मी काम केलंय, ज्या पक्षाचे नेते, ज्या पक्षाचे सदस्य माझ्यासोबत पाहिजे होते, ते पक्षाचे नेते सदस्य नसताना विरोधी पक्षातील एका नेत्याने मला मदत केली. ही खंत खूप मोठी आहे. म्हणजे आता तू उदाहरण द्यायचं, वडिलांच्या इस्टेट आपल्याला हक्क भेटत नाही आणि चुलत्यांनी दिला की ती एक मनात खंत असते, ही लक्षात घ्या. त्या हिशोबाने जे चाललेलं आहे. ज्या आपल्या पक्षातल्या नेत्यांनी मला मदत केली असती आत्ता मी राजीनामाच दिला नसता ना.
मी मागची तुमची परिस्थिती होती तेव्हा मी सांगितलं होतं 10 दिवसात हा निकाल माझ्या पक्षाच्या वतीने मार्गी नाही लागला मी राजीनामा देणार. म्हणजे मी जीबीत बोललेलो हा विषय लक्षात, मी जीबीत बोललेलो आहे. पण मला हा राजीनामा द्यायच्या मागचं कारण ज्या पक्षात मी हक्काने राहतोय बोलतोय त्या पक्षाची बाजू मांडतोय त्या पक्षाने मला मदत नाही केली, विरोधी पक्षातल्या नेत्याने मला मदत केली. ती एक सेल मानत होती म्हणून मी माझ्या पदाचा राजीनामा दिलेला. तुमचा निर्णय त्या 8 दिवसात असेल की अजून विचार करा? नाही 8 दिवसामध्ये माझा निर्णय. भाजपने तुम्हाला तिकीट नाकारलं, संकेत तोंडेला तिकीट कन्फर्म केलं, त्यामुळे तुम्ही नाराज होऊन राजीनामा तिकीट असं कन्फर्म कधीच नसतं कुठलं पक्षाचं. मला सांगितलं तू काम करायला सुरुवात झाली. काम तसे माझे तर 7 जणांना सांगितलेले आहेत. तिकीट त्याच्यात 3-7 लोकांना काम देतो म्हणून सांगितलं. मग आता हे काय कसे देणार तिकीट माहीत नाही मला ना. भाजपची गाजर आहे. नाही तो आता तो अंतर्गत विषय ज्यांनी आश्वासनं दिलेत ते पाहून घेतील ना ते. आमचे साहेब मला एक प्रश्न झाला की नाराजांना स्थानिक आमदारांनी त्या पदाधिकारी जाऊन भेटी घेतल्या, तुम्ही म्हणजे मार्ग द्यायचा नाही. परंतु फडणवीस साहेबांनी काही लोकांना फोन केला आहे, असं आपल्याला काही फोन आला नाही नाही. बोलणार. मी मगाशी सांगितलं फोन मला झालेला नाही म्हणून. मी बोले भाजपचे मी घोटाळे काढले बाहेर भाजपच्या काळात झालेले. पण एक घोटाळा खूप गाजला, स्पर्शचा घोटाळा. त्या तुषार कामट्यांचं काय म्हणते की स्पर्शमध्ये मी- घोटाळा झालेला की नाही झाला? मी त्याचं- 3 कोटी 14 लाख रुपये आपण एकही पेशंट नसताना दिलेले. त्या संदर्भात त्याच्यातला तुमचं काय मत? ऐका ना, त्याच्यातलं मत बाबू मी 3 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, मी एक मुलाखत पण दिली त्याच्यावर. मी आज पण तुला ते क्लिअर सांगतो. स्पर्श हॉस्पिटलला काम जेव्हा देत होते तेव्हा जे अनिल रॉय ज्यांच्यावर मी गुन्हा दाखल केलेला आहे किंवा त्यांना वित्तीय अधिकारापासून लांब ठेवलेलं आहे त्या व्यक्तींनी त्या टायमाला जे 2 कंपन्या आल्या होत्या ते रुबी हेल्थ केअर आणि स्पर्श हॉस्पिटल हे 2 कंपन्या आल्या. एकाचा रेट होता 12,000 आणि या स्पर्शचा होता 6,000. त्या टायमाला 6,000 वाल्याला त्यांनी बाद केलं आणि जो एल्डोला होता त्याला काम द्यायचं म्हणून त्यांनी फायनल केलं. जुलै महिन्यातली निविदा जेव्हा आपण प्रसिद्ध केली तेव्हा जो डीडे आपण देतो तो जुलै महिन्यातला हवा होता. तो जून महिन्यातला त्यांनी बॅक डेटेड एका कंपनीचा काढून त्याच्यामध्ये पाकिट बदललं. एवढंच मला सांगितलं. तेव्हा मी पॉझिटिव्ह होतो, स्पर्श हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो. त्या टायमाला मला हे सांगितलं गेलं. तेव्हा मी तिथनं उठून इथं येऊन आयुक्तांशी बोललो. संतोष पाटील आपले अतिरिक्त आयुक्त होते, त्यांच्या आधिपत्याखाली एक समिती नेमली गेली. त्या समितीत त्यांनी मला सांगितलं गेलं कोविडचा काळ चालू आहे, तुम्ही आत्ता वाद घालू नका किंवा हे ताणू नका, आमच्या अधिकाऱ्यांची चूक झालेली आहे, तुम्ही आम्हाला मान्य आहे. हे संतोष पाटलांना आजही आपण फोन लावून बोलू शकता. मी तुम्हाला आता ते लेटर मागेही पाठवले, उद्या आजही पाठवून देतो. म्हणून ते काम स्पर्श हॉस्पिटलला देण्यात आलं. त्याच्यामध्ये काम देताना जी निविदा प्रसिद्ध केली गेली होती, आता आपण लोकांनी फक्त स्पर्श हॉस्पिटलला 3 कोटी 14 लाख दिले हे मान्य केलं. पण त्याच्यासोबत अजून 2 कंपन्या होत्या, त्यांचे हॉस्पिटल चालू होते. म्हणजे तिथं 10 पेशंट असतील, कुठे 20 असतील. पण त्या लोकांनाही 65% पैसे देण्यात आले. 80% निविदेमध्ये होतं पेशंट द्यायचं काम महापालिकेचं होतं. पेशंट द्या नका देऊ, तुम्हाला 80% पेमेंट महापालिका देणार होती. ह्याच्यामध्ये फक्त राजकीय विषय गेले. ज्या जुन्या कंपन्या होत्या जिथं मोनोपॉली आहे, जशी नेत्यांची मोनोपॉली आहे ती ठेकेदारांची मोनोपॉली आहे. नवीन ठेकेदार आपले इथं कोणी दाखवा, काका आहेत, नाना आहेत, हे जुने लोक आहेत, अमोल आहेत, मिलिंद आहेत. जुने ठेकेदार सोडून नवीन ठेकेदार आपल्या महापालिकेमध्ये तुम्ही दाखवा. नवीन आला की त्याला अडचणी किती आल्यात हे तुम्ही लोकांनी पाहिलेले. माझा अजेंडा आहे जेव्हा 6,000 आणि 12,000 म्हणजे डबलचा फरक होता. आज मी मदत केली त्या कंपनीवर, ठीक आहे गुन्हा दाखल असतील काय केलं XYZ, त्यातनं विभागीय आयुक्ताचा निकाल आला. ती केस त्यांनी क्लीन चिट दिलेली आहे त्यांना, त्यांच्या हायकोर्टला चालू आहे. आता हायकोर्टला केस ज्यांनी दाखल केली पिटिशन ती व्यक्ती कोण आहे ते पण तपासलं पाहिजे तुम्ही लोकांनी. हे फक्त राजकारण चालू आहे ह्याच्यामध्ये बाकी काही नाही. स्पर्शवर माझं किती नाव जोडलं गेलं तर मी अभिमानाने सांगेन, मी माझ्या जनतेचे कमीत कमी 80 कोटी रुपये वाचवलेत. त्याच्याने मला काही केलं तर मला काही अडचण नाही. माझा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याच्यामध्ये आर्थिक काही संबंध नाही. पण जे पण महापालिकेमध्ये चुकीचं काम होईल इथनं पुढेही मी सांगतोय, आज सगळ्यात मला कोणी आज सांगितलं हे चुकीचं आहे तर मी आवाज उठवणार. मी महापालिकेत असू नसू माझी ही लढाई कायम चालू राहील. स्पर्श सारखे इतर अजून कुठे लोकांनी पैसे घेतले? ते साई म्हणून एक जण होता, ते समीरवान चालू होतं त्याचं. ते तिथं तुमचं काय ते हॉटेल होते, त्या हॉटेलवाल्याने घेतले, कोण अगरवाल म्हणून एक जण. म्हणजे असं मी काय सांगतोय, दिसताना फक्त एक दिसतंय तुम्हाला, पण त्याच्या मागं बाकीचे पण आहेत ना. तुम्ही लोक फोकस एकावर केलाय. काय केला, जेव्हा मी तिथं उठून वाद घातला म्हणजे त्या रुबी हेल्थ केअर जो त्याचे आपले इथं जावायचे तो महापालिकेचा,
त्याला काम दिलं होतं. त्याचा आयुष्याचा रेट काका आज पण 12,800 रुपये, जो की आपण 6,000 रुपयांनी निविदा काढल्यात. एवढे पैशाची उधळपट्टी इथं चालू आहे आणि त्याच्या विरुद्ध आपण आवाज उठवला. चांगले काम होताना अडचणी येतात, नाव बदनाम केलं तर त्याला काही होत नाही. माझ्या लोकांचे पैसे वाचतात, मला आनंद आहे. मला तुषार कामठेपेक्षा हां ऐका ना, आता मी काय म्हणलं, गुन्हा दाखल झालाय. आता ती ACB कडे केस जाईल, त्याच्यामध्ये नावं येतील ना कोण कोण येते. मी तेव्हा पण काय सांगितलं होतं, माझी मुलाखत तुम्ही पण ऐकली, तुम्हीच प्रेस घेतली होती. मला तेव्हाही तुम्ही सांगितलं नाव घ्या. म्हटलं माझ्या हातामध्ये जेव्हा कागद येईल, EMDचा विषय होता. मी जे बोललो माझ्या कायम लक्षात असं, EMD त्या नेत्याच्या अकाउंटमधनं गेली हे मी तुम्हाला सांगत होतो. माझ्या हातामध्ये पुरावा नाही, जेव्हा येईल तेव्हा मी तुम्हाला देईल. बहुतेक ते गेले पण नसेल, असं पण असू शकतं. मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं होतं, जेव्हा माझ्या हातामध्ये येईल तेव्हा मी तुम्हाला पुरावे देईल. आणि ती केस आता न्यायालयात आहे, पोलीस त्याची चौकशी करतायत. कोणाकोणाची नावं येतील तेव्हा समजेल. गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या म्हणण्यानुसार अनेक भ्रष्टाचार झाले. याला गोंधळ कारभार, भ्रष्टाचारी कारभार बघून जनता स्वतःबद्दल कधी महानगरपालिकेमध्ये पक्षाने आत्ता दखल नाही घेतली आणि ह्या स्थानिक नेत्यांच्या आधिपत्याखाली या निवडणुका लढवल्या गेल्या तर ही जनता यांना सत्तेपासून लांब ठेवणार. स्थानिक नेते माहिती आहे तुम्हाला, स्थानिक नेते कोण आहेत आपले? प्रत्येक पक्षामध्ये कुठलं तरी असा एखादा नेता असतो जो ठेकेदारीच्या माध्यमातून भ्रष्टाचार करत असतो. मग असं जर असेल तर तुम्ही सिस्टीमच्या विरोधात उभे राहताय असं अर्थ समजायचा का? आणि पुढे जनतेसाठी म्हणून तुम्ही काय निर्णय? माझी जी भूमिका इथनं मागं 5 वर्षात होती तीच भूमिका माझी इथनं पुढे क्लिअर असणार आहे. जे चुकीचं काम आहे त्याच्या विरुद्ध मी आवाज उठवणार. आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.